तर मित्र हो नमस्कार. स्वागत आहे तुमचं माळशेज ब्लॉगच्या सेकंड पार्टमध्ये. तर तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं असालच. तर मागच्या व्हिडिओमध्ये आम्ही माळशेज घाट कव्हरअप केला. ह्या व्हिडिओमध्ये आम्ही दाखवतो तुम्हाला म्हणजेच आम्ही चाललो आहे आता हरिश्चंद्र गडाच्या पायथ्याशी म्हणजेच खिरेश्वर गावाच्या नजदीक असलेल्या नागेश्वर मंदिराजवळ. वाया आम्ही जातो आहे पिंपळगाव जोगा या बॅकवॉटरच्या रोड साईडने. महादेवाचं मंदिर आहे इकडे आणि तुम्ही बघू शकताय प्राचीन हेमाडपंथी मंदिर आहे. या मंदिराचा इतिहास खूप जुना आहे. अंदाजे 10व्या ते 11व्या शतकातील हे मंदिर मानलं जातं. सॅटर्डे असल्या कारणामुळे इकडे पब्लिक पण खूप आहेत. आता तुम्हाला मी पुढचं दाखवतो तो व्ही तुम्हाला दिसेल नाही दिसेल, पण तिकडे एक व्ही आकाराचा शेप आहे. दॅट्स कॉल्ड टोलारखिंड. टोलारखिंड का तर तिकडून ते खिरेश्वर गाव आहे. खिरेश्वर गावाच्या पुढे जराशी ती व्ही शेप दिसतोय तो टोलारखिंड आहे. आणि टोलारखिंडपासून पुढे आता फॉग जास्त असल्यामुळे मी तुम्हाला ॲक्च्युअल अँगल घेऊ नाही शकत आहे. बट त्या टोलारखिंडूतून पुढे आपण हरिश्चंद्र गडाचा सुरुवात करतो, म्हणजे तिकडून पायथा सुरुवात होतो. हा जो फॉग दिसतोय हा मी जो अँगल दाखवतो तो माळशेज घाट उतरून जेव्हा आपण पुढे येतो, पुढे आपण पिंपळगाव जोगा, आता मगाशी तुम्ही रोड बघितला असालच, पिंपळगाव जोगा ह्या बॅकवॉटरपासून आपण जेव्हा एंट्री केल्यानंतर पुढे इकडे आपल्याला खिरेश्वर जे दिसते, जो आता मी पुढचा जो लोकेशन दाखवतो तो खिरेश्वर आहे. म्हणजे खिरेश्वरपासून 2 किलोमीटर पाठी हे मंदिर आपलं लागतं. तर मित्रांनो आता मी आहे इकडे नागेश्वर मंदिराकडे. नागेश्वर मंदिराकडे हे जे दिसते तुम्हाला हे मंदिर चालुक्यकालीन नागेश्वर मंदिर आहे. नागेश्वर मंदिर हे खिरेश्वर जे विलेज दिसते इकडे पाठी, इकडे 2 किलोमीटर पुढे खिरेश्वर गाव आहे. त्या खिरेश्वर गावाच्या पाठीमागे 2 किलोमीटर पाठीमागे हे नागेश्वराचं मंदिर आहे. चालुक्यकालीन मंदिर आहे. आणि दुसरं म्हणजे पिंपळगाव जोगा या बॅकवॉटरकडून आम्ही पुढे आलो आणि पुढे तिकडे खिरेश्वर जे गाव आहे त्या खिरेश्वर गावाच्या अलीकडे 2 किलोमीटर हे मंदिर लागतं. त्या मंदिराचा इतिहास फार प्राचीन आहे. आता तुम्ही बघू शकता मंदिराच्या स्ट्रक्चरवरून असं वाटतंय की मंदिर खूप प्राचीनकालीन आहे, चालुक्यकालीन मंदिर आहे. नागेश्वर मंदिर असं बोललं जातं. आता हे जे बघताय तुम्ही लाईक हरिश्चंद्र गडाच्या पायथ्याशी असलेले हे मंदिर भगवान शिवाला समर्पित असून अंदाजे 10व्या ते 11व्या शतकातील मानलं जातं. काळ्या दगडात बांधलेले हे मंदिर हेमाडपंथी शैलीची झलक दाखवतं. मंदिरावरील कोरीव काम, शांत वातावरण आणि आजूबाजूच्या सह्याद्रीचा निसर्ग यामुळे इथे आल्यावर एक वेगळाच आध्यात्मिक अनुभव मिळतो. ट्रेकर्स आणि निसर्गप्रेमींसाठी हे ठिकाण खास आकर्षक आहे. तर गाईज आता इकडे हरिश्चंद्र गडाच्या पायथ्याला असतेवेळी आम्हाला एक काका भेटले जे इथेच नियरेस्ट लोकेशनमध्ये राहतात. तर त्यांनाच आपण त्यांचं इंट्रोडक्शन विचारू. ते ॲज इथले रहिवासी पण आहेत. इकडे त्यांचं जवळपास तर काकांचं इंट्रोडक्शन घेतलं. ते नजदीक इकडे खिरेश्वर गावाजवळ राहतात. ते ॲज अ टूर पण म्हणजे गाईड म्हणून पण काम करतात. ओके, तर त्यांचं आम्ही इंट्रोडक्शन देतो तुम्हाला 1-2 मिनटं. हां, सुरेश पारदी. हां आग्रा जंगल ट्रैक. हां हां वाटरफॉल. ओके. व्यू पॉइंट, टॉप पॉइंट, रिवर्स वाटरफॉल. हां हां और उससे आगे ओके आग्रा जंगल. ओके. हे तुम्ही सगळं हे करता, गाईड करता. हो, गाईड करतो आम्ही. आता आणि हरिश्चंद्रगड इथनं पुढे 4 तास लागतात जायला. इथून हरिश्चंद्रगड हो. 4 तासावरती. हो, पुढे जायचं आपल्याला. ओके. आणि हे जे मंदिर आहे ते काका कोणतं आहे? ही पुरातन काळातलं मंदिर आहे. हां हां ते का आपण बनवलेले हाताने. ओके हा ओके हा, मग त्यांनी ते जवळच्या काळातलं असेल, ते आपलं नाहीये. ओके. हा, असं आहे. तर काका आपल्याला इन्फॉर्मेशन देतात की ते ॲज अ गाईड म्हणून काम करतात. हा. तर गाईड म्हणून काम करताना ते ह्या इथे 4 ते 5 पॉईंट फेमस आहेत. त्या 5 पॉईंटबद्दल ते इन्फॉर्मेशन देतात. नागेश्वर मंदिराचा एरिया एक्सप्लोअर केल्यानंतर आम्ही परतीचा वाट पकडली आणि परतीच्या वाटेवरून जाता जाता आम्ही असं प्लॅन केला की पुढे नाणेघाटही पुढचा टप्पा पार करू. नाणेघाट
सध्या आम्ही आहे नाणेघाट. नाणेघाट हा ॲक्च्युली इकडे नाणेघाटची माहिती दिलेलीच आहे, पण मी तुम्हाला एक्सप्लेन करीन शॉर्ट शब्दामध्ये. ही जी पायवाट दिसते तुम्हाला, पायवाट म्हणजे ॲटलिस्ट बाईक जाऊ शकते, पण इथे नाकाबंदी असल्यामुळे ही जी पायवाट आहे इकडून ॲक्च्युली नाणेघाटचा ट्रेक सुरू होतो. नाणेघाट हा सुमारे पुढे एक 2 ते 3 किलोमीटर समथिंग डिस्टन्सवरती आहे. नाणेघाट हे नाव का पडलं तर बेसिकली मुंबई नगरीतून आणि मुंबईच्या बंदरातून जी मालवाहतूक व्हायची टुवर्ड्स वरती घाटमाथ्यावरती, तर ह्या घाटमाथ्यावरून व्हायची, म्हणजे ह्या घाटातून व्हायची. आणि ह्या घाटातून होता तर पूर्वी कसं व्हायचं की बैलांच्या खांद्यावरून किंवा घोड्यांच्या खांद्यावरून किंवा गाढवांच्या खांद्यावरून जे इकडूनच ती ह्या घाटमार्गे मालवाहतूक पुढे माता क्रॉस करून पुढे टुवर्ड्स पुढच्या दिशेला व्हायची. तर ह्यामध्ये काय व्हायचं की इकडे एक टाक्याचं नाणं ठेवलं होतं. त्या टाक्याच्या नाण्यात जेव्हा तुम्ही मालवाहतूक घेऊन याल, म्हणजे मुंबईच्या बंदरातून वरती टुवर्ड्स घाटमाथ्यावरून पुढे जाण्यासाठी, तर त्या टाक्याच्या नाण्यात कॉन्सेप्ट असा आहे की त्या टाक्याच्या नाण्यात तुम्ही नाणं टाकायचं. तर नाणं टाकायचं का, तर ते एक प्रकारचा त्या काळातला एक टोल नाका होता. टोल नाका म्हणजे जकात नाका होता. आणि त्या जकात नाक्यामध्ये आपण नाणं टाकलं जायचं. त्या नाण्याच्या कॉन्सेप्टवरून आणि त्या जकात नाक्याच्या कॉन्सेप्टवरून ह्या घाटाला नाव पडलं की नाणेघाट. ॲक्च्युली नाणेघाट हा एक ट्रेकच आहे. ट्रेक म्हणजे हेवी ट्रेक नाही आहे, नॉर्मली ट्रेल आहे. सुमारे आसपास टोटल 3-4 किल्ले येतात. तर नाणेघाटातून जेव्हा तुम्ही पास व्हाल, ॲक्च्युली इथून जुन्नर नियरबाय आहे आणि जुन्नर पाठोपाठच इकडे तुम्हाला 4 किल्ल्यांचं दर्शन होऊ शकतं किंवा 4 किल्ल्यांचे ट्रेक तुम्ही करू शकताय. फॉर एक्झाम्पल म्हणायला गेलं तर शिवनेरी तर आहेच. जुन्नरमध्ये आपला शिवनेरी, शिवाजी महाराजांची जन्मभूमी असलेला किल्ला. दुसरं म्हणजे हडसर आहे, चावंड आहे आणि जीवदन हा नाणेघाटच्या, जसा तुम्ही नाणेघाट क्रॉस कराल त्याच्या अगदी बाजूला जीवदन आहे. आणि जरासं पुढे गेलात तर तुम्ही जुन्नरचा आपला शिवजन्मभूमी ज्याला आपण बोलतो तो शिवनेरी, तो तिकडे आहे. आणि त्याच्याच लागलीच आजूबाजूला चावंड आणि दुसरा जो मी बोलला तो किल्ला आहे. असे टोटल 4 किल्ले तुम्ही नाणेघाटातून पास करू शकताय. ठीक आहे, म्हणजे ट्रेक करू शकताय तुम्ही. तर हा आहे नाणेघाटचा इतिहास. पण अधिक इन्फोसाठी मी त्यांची इतिहास पुरातन कालाद्वारे यांनी एक बोर्ड लावला आहे. त्या बोर्डची माहिती तुम्हाला मी देईनच. त्याचा बोर्डचा मी स्नॅप घेतलेलाच आहे. तो मी खाली इकडे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा यूट्यूबच्याच मध्ये, म्हणजे व्हिडिओ जो मी करतो आहे त्यामध्येच ॲड करेन. चलो. तर नाणेघाटाचा छोटासा टप्पा अनुभवून आम्ही परतीच्या प्रवासाला सुरुवात केली. माळशेज घाट ओलांडल्यानंतर वैशाखरे गावातून डावीकडे वळून मसामार्गे आम्ही पुढचा प्रवास सुरू केला. हा रस्ता देहरी आणि गोरखगडच्या पायथ्यात जवळून जातो. जसजसा पुढे जात होतो ना, तसतसं समोर उभे टाकलेले सह्याद्रीचे भव्य कडे नजरेत भरत होते. ढगांनी वेढलेले शिखरे, पावसाने आलेली हिरवीगार चादर आणि दूरवर पसरलेले सह्याद्रीच्या या पर्वतरांगा, असं विहंगत दृश्य पाहून मन गहिवरलं. प्रत्येक वळणावर निसर्ग जणू नवीन रूप दाखवत होता. या रस्त्यावरून दिसणारा सह्याद्रीचा हा नजारा शब्दात सांगणं कठीण आहे. कॅमेऱ्यात तो क्षण कैद करता येतो, पण प्रत्यक्षात अनुभवताना जाणवणारी शांतता आणि या पर्वतरांगाची भव्यता काही वेगळीच होती. अशाच सुंदर आठवणी मनात साठवत आम्ही मुंबईच्या दिशेने आमचा परतीचा प्रवास पुढे सुरू ठेवला. सह्याद्रीनं पुन्हा एकदा मनं जिंकली आणि पुढच्या भटकंतीची ओढ कायमची लावून ठेवली. तर कसा वाटला व्हिडिओ तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये सांगा. थँक्यू. नमस्कार मित्रहो, सर्वप्रथम तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. हा स्टोरी व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे मी एक गुरुपौर्णिमेच्या मुहूर्तावरती एक अनाऊन्समेंट करतो आहे, जी की आहे तुम्ही पहिल्या स्टोरीमध्ये बघितलं असालच की त्या स्टोरीमध्ये मी जे सांगतो आहे ते आहे आपलं नवीन इंस्टाग्राम प्रोफाईल, जे रिलेटेड असणार आहे आपल्या ट्रॅव्हल कंटेंट सोबतच मोटो ब्लॉग आणि मोटो ब्लॉग सोबतच असणार आहेत लाईफस्टाईल ब्लॉग्स. तर त्या रिलेटेड सगळे अपडेट्स मी
नवीन चॅनलवरती म्हणजेच इंस्टाग्राम प्रोफाईलवरती अपलोड करणार आहेत किंवा अपडेट देणार आहेत. तर खाली दिलेल्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही नक्कीच त्या चॅनलला व्हिजिट करू शकताय. त्या प्रोफाईलला तुम्ही नक्कीच व्हिजिट करू शकताय आणि व्हिजिट करून तुम्ही त्या प्रोफाईलला फॉलो करू शकताय. तर मी खाली लिंक दिली आहे, तर नक्की एकदा व्हिजिट करा आणि जर आवडत असल्यास तुम्ही फॉलो करायला विसरू नका. थँक्यू.